बॉबी मॅच सुरू करायची. टायमर या ठिकाणी ऑन केला जातोय आता. बॉबी भोईर पहिला बॉल. पहिला चेंडू फटका चांगला खेळलात, परंतु मिडॉनला खेळाडू तैनात होते. पवन भोईर यांचे भाचे खारबावचे सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, सर्व काही ठीक आहे. हीच अपेक्षा. पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. एक सिंगल आली आणि मान्यवर या ठिकाणी येत आहेत. शुभागमन होत आहे. अथर्व रमेश शेठ केणे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तिसगाव कल्याण पूर्वचे सरचिटणीस तसेच प्रसिद्ध बिल्डर रमेश शेठ केणे यांचे चिरंजीव सन्माननीय अथर्व रमेश शेठ केणे साहेब, त्यांच्या समवेत ठाणे जिल्हा सर्वात मोठे कॅटरेसचे श्री मलंग कॅटरेसचे मालक सन्माननीय आदरणीय साहिल शेठ गायकवाड साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. आणि रॉयल ब्रदर ग्रुप कल्याण पनवेल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. धावफलक आता पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 2. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस द लाईन मात्र डॉट बॉल येतोय. वेलकम, सुस्वागतम, वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. काल्लेर के दिलेर सन्माननीय आदरणीय सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम. होते व्यक्तिमत्व क्रीडानगरीमध्ये आले. ज्या व्यक्तिमत्वांची वाट बघत होतो ते व्यक्तिमत्व अगदी या ठिकाणी आलेले आहेत. काल्लेर के दिलेर म्हणून त्यांना आम्ही उल्लेख करत असतो. दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचं शुभागमन
या पंचक्रोशी क्रीडानगरीमध्ये झालेला आहे. पिंपळघरकरांवरती त्यांचं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमाखातीर या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय राकेशजी पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पलटी फटका चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील निघून जाणार आहे. 4 धावांसाठी चौकार आलाय आणि 4 धावेनं धावफलक आता पुढे सरकतंय. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा केस सुरू आहे. फसवा 11 गावदेवी भेळे अगेन्स्ट टीम खेळताना पाहायला मिळते ती म्हणजे शिव चेरोबा कोणगाव. अशी मॅच भरपूर चांगली लढत आहे. जानकी एंटरप्राइजेस पिंपळघर आयोजित जानको आई चषक 2025. अनेक सारे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आपण पाहू शकता. अक्रॉस द लाईन खेळून काढल्यात, मात्र एक सिंगल. नक्कीच कुमारदादा म्हात्रे साहेबांकडनं कोणगावसाठी शुभेच्छा येतात. ते देखील मॅचचा आनंद घेतात. सध्या अवेलेबल नाहीयेत, दिल्लीवरून ते मॅच बघतात. यावेळेस सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव. धावफलक 8 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. बॉबी भोईर चांगला खेळाडू आहे, मात्र समोर महेश. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र लेग बायचा इशारा अंपायर कडनं. एक सिंगल धावफलकावरती. 1 धावेनं धावफलक 9 या अंकावरती. बॉलर बॉबी भोईर. पुढचा बॉल अराउंड द विकेट. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. मोठा विकेट. हेमंत कराळे बॅक टू दी डगआउट. मोठा हादरा बसतोय टीम शिव चेरोबा कोणगावला. बिग ब्लो. मोठा मासा गळाला. हेमंत बॅक टू दी डगआउट. नाखुश आहेत हेमंत. त्याला माहिती आहे मोठा मासा गळायला लागलाय. वेलकम. सन्माननीय कुंदनजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. मान्यवर देखील आमच्या मंचावरती आपण पाहतोय. सन्माननीय सुजितजी तात्याशेठ पाटील यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांच्या सोबतीनं अनेक मान्यवर आपण पाहतोय. राकेशजी पाटील असतील, परिहारजी साहेब असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आमच्या मुख्य मंचावरती. हे आमचं VIP डाईन्स जानकोई चषकाचं आणि खऱ्या अर्थानं पिंपळघर गावाच्या वतीनं ही मानाची सन्मानाची आणि पिंपळघर गावाची गाळाम देवता कुलस्वामिनी आई जानको आईच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये हे सर्व मान्यवर आमच्या VIP डाईन्समध्ये आपण पाहतोय. दरम्यान मॅच मधाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय या शिव चिरोबा कोणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फसवाई गावदेवी स्पोर्ट्स वेहले. जो संघ जिंकेल तो संघ इथून मात्र सेमीफायनल क्रमांक 2 साठी पात्र होईल. फटका दमदार आहे, मिस्टामिंग आहे. इथे मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात आणि विकेट क्रमांक मधाच्या आतमध्ये दुसरा प्राप्त करून देतो गोलंदाज अनिकेत. फलंदाज माघारी जातोय. मधाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळेल हेमंत बॅक टू द पवेलियन. ज्या कारण की इथून वेळ वाचवणं गरजेचं आहे. महत्वाची सूचना असेल जे आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचते. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आपण करूयात या व्यासपीठावरती मेगा सन्मान, मेगा सत्कार. गेले 4 दिवस ज्या व्यक्तिमत्वांची आपण वाट बघत होतो, अखेरकार ते व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती विराजमान आहेत. काल्लेर के दिलेर सुजित तात्याशेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण तात्याशेठ पाटील साहेबांचा या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम सुजित तात्याशेठ पाटील साहेब. खर तर पिंपळघरकरांवर प्रचंड प्रेम आहे. त्या प्रेमा खातीर
ते आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. वेलकम तात्याशेठ, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जानकुआई चषक 2025 मध्ये सुजित तात्याशेठ पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती लाभली आहे. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल्हेर के दिलेर म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो, जॉय कुमार अँड कंपनीचे ओनर फाउंडर सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचा आपण सन्मान आणि सत्कार केला. त्यानंतर आपण विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक सन्माननीय राकेशदादा पाटील साहेबांचा देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. दादांची देखील महत्वाची उपस्थिती राहिलेली आहे. राकेशदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. विहान एंटरप्राइजेसचे ते मालक आहेत आणि दादांचं देखील महत्वाचं योगदान, त्यांनी देखील वेळात वेळ काढलेली आहे या स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत तिसगाव कल्याण पूर्वचे सरचिटणीस तसेच प्रसिद्ध बिल्डर रमेश शेठ केने यांचे चिरंजीव अथर्व रमेश शेठ केने यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या माध्यमातून करणार आहोत. वेलकम, आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. अथर्व रमेश शेठ केने साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 10 धावा सध्याच्या घडीला मान्यवर देखील मासा आनंद घेत आहेत. ओ सेन्सिबल क्रिकेट, चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला, पुश केलंय, पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आहे आणि धावसंख्या आता मात्र एका धावेच्या मधीनं जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला टीम मीटिंग आता घेऊ नका, कारण की आता मात्र इथे आपल्याकडे वेल वाचवणं गरजेचं आहे, कारण की सेमीफायनल क्रमांक 2 आणि मेगा फायनल अशा 2 मॅचेस अजूनही आपल्याला खेळवायच्या बाकी आहेत. त्या अनुषंगाने आता वेल वाचवणं गरजेचं आहे. आमचं हे VIP डाईन्स आपण पाहतोय. चेक, थँक्यू सो मच. त्याच नंतर आपण स्वागत आणि सन्मान करूयात. सन्माननीय आदरणीय परिहार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या माध्यमातून करणार आहोत. प्रदीपजी परिहार साहेब या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रदीपजी परिहार साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये जानकुआई चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच ऑन करायचे. मान्यवरांचा शुभ सन्मान देखील आपण इथे करतोय, कारण की आता मात्र मॅच देखील कुशल मोमेंटला आलाय. चला 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला आयुष्यात. धन्यवाद सुजित तात्याशेठ पाटील, आपण महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली. आपलं पुन्हा एकदा आम्ही जानकुआई चषक व जानकी एंटरप्राइजेसच्या वतीनं पिंपळघरकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला 4 छान लावलेत. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. सुजित तात्याशेठ पाटील, काल्हेर के दिलेर तसेच राकेशजी पाटील साहेब देखील यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम आपलं राहू द्यात. नक्कीच मित्र भेट असते.
नक्कीच एक वेळ अशी होती की जेव्हा एका संघामध्ये खेळायचे प्रल्हादजी पाटील सर आणि सुजित तात्याशेठ पाटील. संघाचं नाव स सनी स्पोर्ट्स संघामध्ये ते खेळायचे एकत्र आणि तीच मित्र भेट आपण मैदानाच्या आत पाहिली. आणि खऱ्या अर्थानं आपण देखील हाच उल्लेख करतोय. आपण पहिल्या दिवसापासून आमचे जे पिंपळघरचे देखील लेजेंड खेळाडू आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करत आलोय आणि आज हे देखील लेजेंड खेळाडू आपण पाहिले. चला आपण मॅचला लगेचच सुरुवात करणार आहोत. गाड्या जाऊ देत. लगेच आपण बॉलर तयार व्हायचा आहे. असा चांगला स्ट्रोक आता मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही. तत्पूर्वी इथे मात्र ही एक धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 12 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अर्जुनला आपण पाहतोय. ओ फुल टॉस चेंडू त्याच्यावरती इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट गेला. डीप मध्ये या क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि तत्पूर्वी या एकच धावफलकावरती जोडली जाते. बारा धावा धावफलकावरती. हा फटका लाजवाब मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलक 19 वरती आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावरती. एकोणावीस धावा. हा फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत. स्क्वेअर लेगला खेळाडू इंटरेस्टेड दिसत आहेत आणि कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम कोणगावला लागतोय. बॅटर बाद होत आहेत. न्यू बॅटर नमित आलेत. चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. धावफलक पुढे सरकते. 20 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटची नरेज कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. शॉर्ट टर्नमॅनचा खेळाडू राजन होते. इन ऍक्शन मध्ये राजनला देखील आपण अखेरकार पाहतोय. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक लागतोय. नमितच्या रूपानं टीम कोणगावला. दरम्यान आपण व्यासपीठावरती व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय साहिल शेठ गायकवाड या व्यासपीठावरती विराजमान आहेत. आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. साहिल शेठ गायकवाड त्यांची देखील महत्वाची उपस्थिती राहिली आहे या स्पर्धेमध्ये.
त्यांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम. आपलं देखील जानको आई चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर भालगावचे कौस्तुभजी म्हात्रे दादा देखील उपस्थित आहेत. दादांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. कौस्तुभजी म्हात्रे त्याची देखील महत्वाची उपस्थिती दादांची राहिली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हे संपार मॅच ऑन करायची आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यावेळेस हॅमर केलाय लाजवाब स्ट्रोक. पहा पहा पाहत बसा आणि बॉल उचलून घेऊन या बॉल सीमा पार षटकार. त्याच समवेत आपण आणखीन एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय निहाल शेठ गायकवाड देखील या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 26 धावा. निहालजी गायकवाड यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. सन्मान मान्यवरांचा या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांची देखील महत्वाची उपस्थिती. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला विजेंद्र मॅच सुरू करायची आहे. शेवटचा अंतिम षटक. विजेंद्र आल्यात शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक झाला. कॅच होतं लेग साइडला परंतु बॉल लॉंगनला जातोय आणि विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. केतन देखील तेच सांगत होते की त्यांना देखील तेच वाटलं की बॉल लेग साइडला जातोय की काय, कारण स्ट्रोक देखील त्याच पद्धतीने एक्झिक्यूट केला होता परंतु बॅटच्या अगदी वरती बॉल लागला त्यामुळं स्ट्रोक प्रॉपर एक्झिक्यूट करू शकले नाही बॅटर. विकेट आली आहे विजेंद्रच्या खात्यामध्ये. दावेदारी विजेंद्र भरपूर चांगली पेश करतोय. न्यू बॅटर इन होत आहेत. अनिकेत आलेत न्यू बॅटर. बॉलर तयार. यावेळेस हेलिकॉप्टर अंदाजानं खेळल्यात मिड विकेटला. वॅकंट एरिया. गॅप मोठी होती आणि त्या गॅप मधनं बॉल सीमा रशीच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. धावफलक 30 वरती जाऊन पोहोचतोय. अनिकेत पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. बॉलर विजेंद्र. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं परंतु यावेळेस प्रॉपर एक्झिक्युशन करू शकले नाही आहेत आणि एक सिंगल आली आहे. शेलू माता वर्ल्ड आपण रिपोर्ट करायचा आहे. टॉस साठी देखील आपण तयारीत राहायचं आहे. विजेता संघ विपक्ष शेलू माता वर्ल्ड अशी मॅच असेल आणि त्यानंतर जानको आई चषक 2025 चा मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजेंद्र. चला विजेंद्र विनंती असेल मॅच सुरू ठेवायची आहे. भावेश दादा मॅच सुरू ठेवायची आहे. 31 धावा धावपलकावरती या 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजेंद्र पुढचा बॉल.
सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धावफलक 32, 32 धावा. वेलकम, सुस्वागतम पिंपळकर गावचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय विजयजी भोईर साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉलर तयार. यावेळेस उडवलाय फटका चांगला आणि ऍक्शन रिप्ले जणू काही बॅटर करत दाखवतोय की काय. कपिलच्या बॅटमन हा लागोपाठ दुसरा षटकार. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यात बॅटरनं. हा फटका मिसटायमिंग मात्र वॅकंड एरिया आहे आणि दरम्यान या चेंडूवरती धावा. काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी तर केली जाते आणि मला जवळ जवळ वाटतंय की कठीण कॉल आहे आणि येस ऑफ सिग्नल आउटचा असणार आहे. आणि नॉट आउट असणार आहेत कारण बॅट सुखरूप पोहोचली क्रीज मध्ये. त्यानंतर बेल्स डाऊन झाल्या म्हणजे या चेंडूवरती धावा कंप्लीट 2 आणि 2 धाब्यानं आता धावफलक पुढे सरकेल. धन्यवाद पुन्हा एकदा मान्यवरांचा. आपण या ठिकाणी आलात. आपलं पुन्हा एकदा जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच थांबवायची या. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूया. विजेंद्र पुढचा बॉल. पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटच्या अगदी टोला बॉल लागलाय. दूरवरून खेळाडू अनिकेत येत आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न देखील केला जाणार आहे मात्र तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झाले बाद. अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 42 42 धावा बनल्या आणि 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून फसवाई 11 गावदेव भेळे संघाला अगेन्स्ट टीम शिवशेरोबा कोणगाव या संघाच्या विरोधामध्ये असणार आहे. टीम शेलू माता बल आपण जर उपस्थित झाला असेल तर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. वेलकम. शालिकजी पाटील साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. पाटील साहेबांना विनंती की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तेच चला पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडंसं सहकार्य आता मात्र आपल्याकडून देखील अपेक्षित असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. थोडंसं सहकार्य करा. टीम चिरोबा कोण आपण सहकार्य करायचं आणि त्याचबरोबरीनं विनंती असेल टीम फसवाई गावदेवी स्पोर्ट्स विहिलेला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.
दरम्यान आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान मान्यवरांचा करणार आहोत. महत्वाची उपस्थिती या आजच्या शेवटच्या दिवसामध्ये पाहुण्यांची राहिलेली आहे. सर्वप्रथम आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय कुंदनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. रिशान ट्रॅव्हल्सचे फाउंडर ओनर देखील ते आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रचंड सहकार्य आम्हाला केलेलं आहे. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. कुंदनजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. चला टीम कोणगाव फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. कोणाला नक्कीच ट्रॅव्हलिंग साठी बस सुविधा हवी असेल तर कुंदन भोईर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर पिंपळगडचे लिपिक सन्माननीय आदरणीय शालिकजी पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पिंपळगडचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय विजयजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पिंपळगड गावचे शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय दत्ता शेठ भोईर साहेबांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच व्यासपीठावरती स्वागत सन्मान आपण खारबावचे सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे दादांचा देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. कल्पेश दादा म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. जगत महाराष्ट्र दिशेनं सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये केतन, त्याच्या सोबतीनं विजेंद्र जिंकण्यासाठी 43 बनवायच्यात आणि पहिला चेंडूवरती चौकार आला. दुसरा चेंडू इथे धावबाची संधी. ओहो, क्विक ऍक्शन घेतली होती मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने देखील, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले आणि तत्पूर्वी चिकी सिंगल फलकावरती जोडली जाते. अंतिम लढती शिल्लक आहेत. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च जानकी एंटरप्राइजेस आयोजित जानकोई चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. जानकी एंटरप्राइजेसचे सर्व वैभवजी भोईर, जयजी पाटील, सुभाषजी पाटील आणि हर्षद पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि संपूर्ण जानकी एंटरप्राइजेस पिंपळगड संघ यांच्या अथाक मेहनतीने ही स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मान्यवर देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत असताना क्वालिफायची मॅच आजच्या दिवसातील एका बाजूला संघ पसवाई गावदेवी स्पोर्ट्स वेळे त्यांच्या अगेन्स्ट शिवचेरो बाकोन. ओ, फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत, माघारी लगेचच धाडलं जात आहे. कमालीची या ठिकाणी मात्र कामगिरी केली दोन्ही संघांनी, परंतु या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये फार मोठा उलटफेर केला तो म्हणजेच वेळे संघाने. सध्याच्या घडीला चॅम्पियन संघ ठरणारा जय
दुर्गा सुरई ए या संघाला त्याने परास्त केलं आणि अंतिम लढत आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच आपण पाहतोय. तिथे मात्र जो संघ जिंकेल तो संघ जानकोई चषकाच्या एकाच चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल. ओ फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय. चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. धमाका स्ट्रोक षटकार. फटका दमदार आता मात्र नक्कीच पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला आपण विचार केला तर धाव संख्या धाव फलकावरती 11 बनवायच्या 43 सुरुवात दमदार करत असताना विजेंद्रचं कौतुक. बाहुबली बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इंजरी जरूर होती परंतु इंजर्ड असताना देखील आता दमखम नक्कीच या ठिकाणी मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विजेंद्रला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला 11 धावा. 5 चेंडू फेकलेत. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचा आणि जो संघ इथून जिंकेल तो संघ शेलू माता वर्ल्ड या संघाच्या अगेन्स्ट SF2 सेमीफायनल क्रमांक 2 साठी सज्ज राहील. अंतिम चेंडू मिस टायमिंग आहे. ही विकेट इथून येईल का परंतु क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगला चेंडू होता त्याच्यावरती फक्त दिशा दाखवली विजेंद्रनं आणि 2 धावा अंतिम चेंडूवरती घेतल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. 10.00च्या सरासरीनं इथून मात्र धाबा बनवाव्या लागतील. टीम मीटिंग घेऊ नका कारण की आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 4:34 झाले आहेत. 5:45 पूर्णपणे अंधार या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने अजूनही आपल्याला 2 मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत. जितका वेळ तुम्ही वाचवाल तितका वेळ इथे मात्र चांगला राहील आयोजकांसाठी देखील आणि या स्पर्धेसाठी देखील. या स्पर्धेसाठी मुळाचं सहकार्य पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज स्वर्गीय बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मयूर पाटील यांच्याकडून या ठिकाणी मात्र लाभल्या. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ दी मॅचची आकर्षक ट्रॉफीज इंजिनियर रमाकांतजी वाकडे साहेब यांच्याकडून लाभल्या. मॅन ऑफ दी सिरीज साठी ट्रॉफी आणि सायकल श्री सतीशजी भोईर साहेब यांच्याकडून लाभली. बेस्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी आणि त्याचबरोबर कूलर श्री सुधीरजी भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला लाभलं. बेस्ट बॅट्समन साठी ट्रॉफी आणि कूलर श्री पवनजी भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला लाभलं. सन्मान चिन्ह स्वर्गीय ॲडव्होकेट मोतीरामजी शेळके यांच्या स्मरणार्थ श्री डॉक्टर जयजी शेळके साहेब यांच्याकडून आम्हाला लाभलं. आणि या स्पर्धेसाठी बॉलची व्यवस्था श्री विवेक शेळके साहेब यांच्याकडून आम्हाला लाभली. त्यांचं देखील आभार. टायमर सेट आहे या गोष्टीची नोंद घ्या कारण की पॅनल्टी लगेचच इम्प्लिमेंट केली जाईल. सुरुवातीच्या षटकांसाठी आपण 5 मिनिटांचा वेळ जरूर घेतला. हो इथे मात्र पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत गोलंदाज केतन प्रणवचं आणि केतनच्या बॅट मधून हा धमाका षटकार. आईचे देवलान देव माझा वाघाव बैसला. थँक्यू डीजे. 19 धावा धावफलकावरती हा दमदार स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 43 बनवायच्या त्या मागील मॅच मध्ये 74 धावा त्यांनी तिथे मात्र चेस केल्या होत्या. 3 चेंडू देखील शिल्लक ठेवले होते. केतन आणि विजेंद्र सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहेत या स्पर्धेमध्ये. प्रणय पुनशा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ थोडासा दडपण असेल कारण की समोर असं बॅटर केतन. क्रिकेट विश्वामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये हे फार मोठं नाव आहे केतन मात्रे. त्याच्यानंतर आता केतन मुकादमला आपण पाहतोय. ISPL सारखी मोठी स्पर्धा त्याच्यानंतर कमबॅक अनेक ग्रामीण खेळाडूंचा झाला. इथे अपील आणि इथे तटस्थ आहेत बॅटर.
अपील झाली होती, परंतु या ठिकाणी मात्र तटस्थ आहेत, पंच देखील तटस्थ आहेत, कारण की विश्वास जास्त, आत्मविश्वास कमी आहे. नॉट आउट असेल आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पंचांनी देखील पोहोचवला. आणि असं नॉट आउटच असेल, कारण की आपण पाहिलं तर बॅट खाली ग्राउंडला ड्राईव्ह झाली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता, परंतु चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये गोलंदाज प्रणयचा कमबॅक करणारा हा चेंडू होता. चांगला निर्णय आमच्या पंचांच्या वतीनं, पंच प्रल्हादजी पाटील आणि त्याचबरोबरीनं राजेंद्रजी पाटील सरांचा योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. थँक्यू. ओ क्या बात है, घुटना टेक ओ रे चौकार देख, कमालीची फटकेबाजी, चेंडू सीमा रेषा पार. लेजंड क्रिकेटर, अमर क्रिकेट क्लब पिंपळगड स्टँडला सलामी देणारा दमदार स्ट्रोक चौकार. थँक्यू डीजी. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. आता जिंकण्यासाठी अवघ्या 20 धावेंची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 मध्ये बनवायच्यात 20 धावा. क्या बात आहे, चांगलं बॅटल, चांगली सुरुवात केतन आणि विजेंद्रच्या माध्यमातून. दडपण स्पष्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय भरते असेल, कारण की सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग राहिली आहे. कमबॅक करावा लागेल शिव चिरोबा कोण संघाला, कारण की आता मात्र या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अस्तित्वाची लढायची आहे, कारण की आता मात्र धावा बनवायच्यात 20. वेळ आपण कमी खर्च करा. 20 धावा बनवायच्यात, 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज प्रणय पुन्हा सज्ज होतोय. ओ चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथून काढला, तसा काढला तिथून चेंडूला देखील सीमारेषे बाहेर पाठवला. आणखी एक दमदार स्ट्रोक चौकार. जसा फिल्डर आपण पाहिला लॉंग ऑफ मधून अगदी मिड ऑफ आणला, तदनंतर मात्र इनफिल्डला क्लिअर करत केतनच्या बॅटमधून हा दमदार चौकार आपण पाहिला. जणू काही क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेशी खेळतोय की काय असं मधाच्या आतमध्ये चित्र निर्माण झालंय. कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रणयला देखील. त्याच्या अगेन्स्ट ॲज अ बॅटर केतन 27 धावा धावफलकावरती, 2 चेंडू अजूनही शिल्लक. ओ आता मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत. स्वीपर कव्हरला चेंडू पोहोचतोय आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 14 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 13 मध्ये आता मात्र 14 बनवायच्यात. ओ फटका दमदार आहे, चांगला चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण केलं, परंतु डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक मॅच मध्ये पुनश्च कमबॅक करत असताना शिवचेरोबा कोणगाव संघ, फलंदाज केतन बॅक टू द पवेलियन. भरते तुझे गो मानाची, भरते तुझे गो मानाची, भरते तुझे गो मानाची. वैभव भोईर भक्त आला, वैभव भोईर भक्त आला, शिंगा सजवाला आई माऊलीचा. माझी सांगू आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. माझी गावदेवी आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. माझी सांगू आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. माझी गावदेवी आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. फटका दमदार राहिला, त्याच्यावरती इथे मात्र विकेटचं पतन झालं. आता मात्र उर्वरित 12 चेंडू 12 मध्ये 14 धावा बनवायच्या. चला टीम मीटिंग आता घेऊ नका, सक्त वॉर्निंग इथे मात्र दिली जाते, कारण की अजूनही
2 सामने खेळवायचे बाकी आहेत आणि 4:45 वाजलेत. त्या अनुषंगाने आता मात्र इथून अर्ध्या तासामध्ये जणू काही आता मात्र सूर्यदेवता देखील अस्सला जात. चेक 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 षटकाराने आता देखील आक्रमण केला. बॅक टू बॅक 2 इन अ रो. निलेशच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक षटकार येतोय. विजेंद्रच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक षटकाराला. अजूनही 2 धावा बनवायच्यात. 2 धावा अजूनही शिल्लक आहेत. थँक्यू डीजे. 41 धावा धावफलकावरती विजेंद्रची लाजवाब बॅटिंग राहिली आहे. इनफिल्डला क्लिअर केले आहे आणि इथे मात्र विजयाचा नक्कीच या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 धावा इथून मात्र पलून काढल्यात आणि सामना जिंकलाय फसवाई 7080.